प्रेक्षकांनो, तू भेटेशी नव्याने या मालिकेचा 16 सप्टेंबरचा भाग आजचा लेटेस्ट रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीला आपण बघतोय तन्वी माहीच्या प्रेमात पडली आहे आणि आता मात्र तिला माही भेटायला येऊन गेला ही गोष्ट खूप भारी वाटतेय। तिच्या एका डायरीमध्ये तिने प्रेम कविताचे कात्रण जमा करून ठेवलेले आहेत आणि तन्वी आता तिच्या मनातल्या गोड गोड भावना त्या डायरीमध्ये अशी उतरवते लेखणीच्या स्वरूपात। तन्वी मनात म्हणत असते की हल्ली मी कॉलेजला लेक्चरला नाही जात, मला त्याला भेटावंसं वाटतं म्हणून मी कॉलेजला जाते। आमच्यामध्ये काय गप्पा होतील, आम्ही कसा वेळ काढू, असाच विचार मी सतत सकाळपासून करत असते। 2 दिवसापासून तो मला भेटला नाही तर मला त्याला भेटावंसं वाटत होतं आणि आज चक्क तो आला, तो मला भेटायला आला। तन्वी ही फक्त मैत्री नक्कीच नाहीये, तन्वी या सगळ्या गोष्टी मनाशीच बोलतीये। प्रेक्षकांनो, आता तिच्या लक्षात आलंय की हे सगळं जे काही सुरू आहे ते मैत्रीपेक्षा जास्त आहे। एवढं हळवं नातं याआधी कधीच कोणासोबत झालेलं नव्हतं तुझं। तन्वी, असं जर नसतं ना तर तो तुला शोधत शोधत घरापर्यंत आलाच नसता। पण हे सगळं माझ्या आईला कळलं तर, तिला जर कळलं की माहीबद्दल मला काय वाटतंय तर काय होईल, तर ती काय रिॲक्ट करेल काही सांगता येत नाही। आता हे सगळं माहीला सुद्धा मला सांगता येत नाहीये, कारण त्याच्या सगळ्यात नावडत्या प्रोफेसर माझी आई आहे हे त्याला कळल्यावर मी काय करणार। आता प्रेक्षकांनो, छोटासा सीन दाखवलाय त्यांनी। माही हेडफोन्सवरती गाणे ऐकतोय। त्या काळात ते वॉकमन होते ना, त्या वॉकमनवर तो गाणं ऐकत असतो। आता मॅडमला बघून त्याने पटकन तो वॉकमन काढून पिशवीत ठेवलाय, पण मॅडम मात्र त्याच्याकडे असं रागाने बघत असतात, सारख्या पुन्नच देत असतात। पण माही आता चालला जातो पुढे। तन्वीला हा सीन आठवलाय असं त्यांनी दाखवलंय। आता ही तन्वी म्हणते, नाही तन्वी, माही कॉलेजमधनं पास आउट होईपर्यंत हे तुला सिक्रेटच ठेवावं लागणार। म्हणजे काय प्रेक्षकांनो, आता तन्वी हे सगळं सिक्रेट ठेवणार आहे माहीपासनं। तर आता ही सायली जी आहे ना प्रेक्षकांनो, तर ती 1-1 रुपयाचे कॉईन जमा करत असते अगदी सगळ्या मैत्रिणींकडनं। 1 रुपयाचा कॉईन आहे का, दे ना मला। आता चक्की का चाकी काय नाव आहे असं माझ्या लक्षात राहत नाही, तो भेटतो सायलीला आणि म्हणतो, काय ग ए सायली, काय झालं, अगं काय करतेस तू हे। तेवढ्यात आता सायली म्हणते, भंकच नको करू हा। तेवढ्यात आता एक फ्रेंड येतो सायलीचा आणि तो म्हणतो की ए सायली, तुला कॉईन हवं होतं ना, घे ना। तर आता सायली म्हणते, हो हो दे, मी 2 मिनिटात आले, हा लगेच आले। तर आता प्रेक्षकांनो, ही सायली गेल्यानंतर ते सगळे फ्रेंड्स चर्चा करत असतात, काय गडबड झाली आहे, माही सुद्धा आज कॉलेजला आला नाहीये, शे काय आजचा दिवसच खराब आहे। तेवढ्यात तिकडनं ती अनघा येते आणि म्हणते, काय रे माही कुठे, सांग ना। तर आता हा जगी म्हणतो की अरे नाही सांगता येणार। मग आता ती अनघा म्हणते, चक्की सांग ना। आता तेवढ्यात माही समोर दिसलाय त्यांना। माही म्हणतो, हॅलो काय झालंय सगळ्यांना। सगळेजण त्याच्याकडेच बघत असतात। मग आता हा चक्की म्हणतो मनातल्या मनात, अरे हा आला पण तन्वीला भेटून, काय याला घर सापडलं का नाही। मग आता ही अनघा म्हणते, अरे ते पटवर्धन सर आहे ना माही, माझे भूगोलचे मार्क कापतायत रे, मला असं वाटतं विनाकारण तो विषय घेतलाय। म्हणजे प्रत्येक जण आपापली तक्रार माहीकडे सांगतोय। आता माही म्हणतो, बरं बरं 1 मिनिट बोलूयात आपण, ए चक्की सायली कुठे। मग आता एक मुलगा म्हणतो, अरे आत्ताच ती 1-1 रुपयाचे कॉईन। चक्की म्हणतो, थांब थांब जरा, चल आपण बाजूला जाऊन बोलूया। आता हा माहीचा फ्रेंड विचारतो, काय रे भेटली का तन्वी तुला। माही म्हणतो, हो पण फक्त 5 मिनिटं, तिच्या आईने शिक्षा दिली आहे म्हणे तिला घरी राहण्याची। मग आता हा चक्की म्हणतो, तिच्या आईला कळलं का रे काही, म्हणून शिक्षा मिळाली असेल का। मग आता हा माही म्हणतो, अरे हो पण तिच्या घरी कसं कळणार ना, आमच्या दोघांबद्दल कोण सांगणार आहे घरी तिच्या, आणि सांगण्यासारखं काय आहे। मग आता चक्की म्हणतो, अरे तुमच्या दोघांबद्दल तिच्या घरी कळलं असेल तर। माही म्हणतोय, काही काय यार चक्की, आमच्या दोघांबद्दल अजून आम्हालाच कळलं नाहीये, मग घरच्यांना काय सांगणार आहे कोणी, ते सोड, सायली कुठे आहे। मग चक्की म्हणतो, अरे 1-1 रुपयाचे कॉईन जमा करून गेली आहे कुठेतरी। आता माही म्हणतो, अरे यार म्हणजे ती PCOला गेली असणार, थांब मी आलोच। आता तो चक्की म्हणतो, लेक्चरला बस, कुठे चाललायस, एकतर सकाळी बसला नाहीयेस लेक्चरला, प्रिन्सिपल मॅडम लवकर गेल्यात घरी, नाही येत त्या, आणि लेक्चरला नाही बसला तर डबल शिक्षा होईल तुला। माही म्हणतो, जाऊ दे रे, मला नाही फरक पडत त्यांच्या शिक्षेने, मी आलोच। आता हा माही त्या सायलीला शोधायला PCOवर गेलाय। ही सायली तन्वीला कॉल लावते। माही असं पटकन तिच्या समोर आलाय आणि म्हणतोय, ए सायली, अगं तू तन्वीला कॉल लावतेस ना, दे ना मला फोन प्लीज, मला बोलायचंय तिच्याशी। आता सायलीला फार टेन्शन आलेलं आहे, या सायलीला काय बोलायचं असं माहित नाही। आता ही सायली म्हणत असते, अरे नको रे माही, तिच्या आईने उचलला तर फोन। माही म्हणतो, जाऊ दे का, उचलला तर उचलला, दे ना मला बोलायचंय तन्वीशी।
तन्वी आता फोन उचलते आणि हॅलो असं म्हणत असते तिकडनं. प्रेक्षकांनो, PCOची आठवण आहे ना तुम्हाला? असो, तर आता या तन्वीने फोन उचलल्या मॅडम घरी पोहोचल्या आणि म्हणतात, काय ग तन्वी, कोणाशी बोलतेस? चला आणि इकडे फोन. आता थोडासा सस्पेन्स वाढवला त्यांनी. तिकडनं माही फोनवर हॅलो म्हणणार आणि मॅडमही इकडनं हॅलो म्हणणार. तेवढ्यात या सायलीने पटकन फोन कट करून टाकलाय. मॅडम जरा वैतागतात. हॅलो हॅलो, कोण बोलतंय असं बऱ्याच वेळ म्हणतात, पण आता तिकडनं प्रतिसाद येत नाही म्हणून त्या चिडतात. आता या तन्वीचं लक्ष जातं की अरे देवा, आपण डायरी तर उघडीच ठेवली आहे. त्यामुळे तन्वी अक्कल हुशारीने अशी हळूहळू मॅडमला न कळू देता मागे सरकते आणि त्या डायरीचं पेज गपचूप झाकून टाकते. मॅडम वैतागतात आणि म्हणतात, काय लोक आहेत ही, फोनवर बोलायचं नसेल तर फोन करता तरी कशाला? असो, आता या सायलीने फोन कट केल्यामुळे माही चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, काय ग सायली, का कट केलास तू फोन माझा? सायली म्हणते, मी सगळं सांगते, तू आधी चल बाबा इकडनं. असो, तर आपण प्रेझेंट मधला सीन बघतोय गौरीच्या घरचा. गौरी आली आहे बाहेरनं घरी. आता तिचे बाबा म्हणत असतात, अरे मन्या दंगा करू नको, गौरीताई आली आहे बघ. आता तिची आई आल्या खूप उत्साहाने विचारते की काय झालं राघवचं, कसं झालं, कसा गेला दिवस तुझा, काय म्हणला राघव वगैरे वगैरे. मग आता होकार कळवलास ना तू गौरी? आता ही गौरीची काकू म्हणते, हो बाई, कळवला की नाही होकार, का नकार कळवून आलीस तू त्यांना? गौरी म्हणत असते, काही नकार वगैरे कळवलेला नाहीये मी, उलट मी त्यांना होकारच कळवलाय, पण तो ॲक्च्युली उद्या भेटण्यासाठी, लग्नासाठी नाही काही. आता लगेच ती काकू पण काहीचे काही बोलायला लागते. बाई, आजकालच्या पोरी काय बोलावं. तिची आई म्हणत असते, अगं चांगला मुलगा आहे गौरी, तू इतका का विचार करतेस? गौरी म्हणते, मला विचार तर करू द्या ना, असं काय लगेच लग्नाच्या मागे लागला आहात तुम्ही दोघी? आता तिचे वडील शेवटी मध्ये बोलतात आणि म्हणतात, थांबा थांबा जरा, गौरीला बावळं करू नका. गौरी बेटा, तू सांगशील तसंच होणार, तुला वाटलं तरच आपण पुढे जाऊया, नाहीतर नाही. आता गौरी सांगते काय झालं ते दिवसभरात. ही काकू मध्येच म्हणते, एवढं चांगलं ठिकाण आलंय आणि ही मात्र लथडतीये. गौरी म्हणते, तुम्ही ना उगाच हुरळून जाऊ नका, मी फक्त भेटायला होकार दिलाय, म्हणजे लग्नाला होकार नाही दिलाय. मग आता हे गौरीचे वडील म्हणतात, तू कळव बरं माधवी त्यांना, आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागणार आहे म्हणून. आता त्या माधवी म्हणतात, कळवते पण आता मात्र या काकूला टेन्शन आलं ना, गौरी पुन्हा घरी बसेल की काय म्हणून. पण ती काकू हे विचार करत असते की काही का असे ना, यांनी सांगितल्याप्रमाणे मला यश येऊ दे, देवाजवळ साखर ठेवते आधी, या गौरीने लग्नाला हो म्हटलं पाहिजे. आता इकडे आभा ते पार्सल चेक करते आणि अभिमन्यू सरांचा आणि गौरीचा फोटो सुद्धा चेक करते आणि म्हणते, अरे मामा हे काय आहे, आई शपथ हे काय आहे? आता ते अभिमन्यू म्हणतात, पार्सल सोबत फोटो दिला? आता ही आबा म्हणते, हो, गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे तुझ्यासाठी. अभिमन्यू सर म्हणतात, फेकून देतो फोटो. आता लगेच आबा म्हणते, गौरीताई आणि तू एकत्र, ही गौरीताईच आहे ना? अरे ते सुद्धा बेस्ट कपलचा फोटो आहे तुमच्या दोघांचा. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, अरे तुला सांगितलं ना आबा, फेकून देतो फोटो. आता आबा म्हणते, एरवी तर भडकत असतो तिच्यावर आणि इव्हेंटला गेलास तिच्यासोबत, ते सुद्धा जिंकला सुद्धा. आता चिडतात हे सर आणि म्हणतात, किती प्रश्न विचारतेस ग फालतू, फोटो फेक, ते पार्सल आणले, आतमध्ये जा आणि खाऊन घे. आबा तो फोटो हातात घेऊन नाचत असते आणि म्हणत असते, मी हा फोटो फ्रेम करणार आहे, गौरीताई बेस्ट आहे. आता तेवढ्यात ह्या मॅडम येतात मागून आणि तो पडलेला फोटो उचलतात. अभिमन्यू सरांना जरा टेन्शन आलंय, पण हा सीन म्हणजे खूप जास्ती ताणला नाही त्यांनी प्रेक्षकांनो. मॅडम त्या फोटोकडे बघतात आणि म्हणतात, ए ती आली, त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये, आणि तो फोटो घेऊन त्यांच्या खोलीत निघून जातात. अभिमन्यू सर त्यांना तो फोटो सुद्धा परत घेता येत नाहीये मॅडमकडनं. आम्हाला तर कळलंच नाही की नेमकं काय झालंय. पण प्रेक्षकांनो, किशोरीताईंनी काय ॲक्टिंग केली आहे तुम्हाला सांगू, अक्षरशः म्हणजे त्यांच्या ॲक्टिंगमुळे डोळ्यामध्ये पाणी येतं. काय भावना एक्सप्रेस केल्यात त्यांनी चेहऱ्यावर, अमेझिंग. मोठे ॲक्टर्स असले ना प्रेक्षकांनो की मालिकेमध्ये चार चांद लागतात. बाकी आपल्या मालिकेचा जो नायक आहे त्याचं तर नावच काफी आहे. असो, तर आता या मॅडम फोटो घेऊन खोलीत जातात त्यांच्या आणि आलीस ना तू असं मनाशीच बोलत असतात. अभिमन्यू सर बाहेरनं दरवाजा वाजवायचा प्रयत्न करतात, पण मॅडम त्यांना प्रतिसाद देत नाही. त्या फोटोला खूप वेळ निहाळत असतात. आता इकडे आपण 1999चा सीन बघतोय. आता या मॅडम या माहीला ओरडत असतात, लेक्चर बंक करणं अलाउड नाहीये, हे माहीत आहे ना तुम्हाला? मी नसल्याची संधी साधलीत आणि लेक्चर बंक केलेत. मॅडमनी आता त्यांना एक होमवर्क दिलाय, असाइनमेंट म्हणतात त्याला काहीतरी, आणि त्या मुलांना म्हणतात, ही तुमची असाइनमेंट आहे शिक्षा म्हणून, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत हे सगळं मला पूर्ण करून दाखवायचं आहे. आता या माहीने डायरेक्ट तोंडावर नाही म्हटलं या मॅडमला. त्या माही म्हणतो, सॉरी मॅडम, मी ही असाइनमेंट पूर्ण करू शकत नाही.
माहीने एकदम रोखठोक उत्तर दिलेलं आहे मॅडमला. तो मॅडमला म्हणतो, विद्यापीठाच्या नियमांनुसार 70% अटेंडन्स कंपल्सरी असून देखील आपल्याकडे हा जाचक नियम का आहे? विद्यापीठाकडे या 30% विद्यार्थ्यांना जाब विचारायचा प्रश्न येतोच कुठे? त्यावर मॅडम खूप चिडतात आणि म्हणतात, ते 30% आहे ना, ते विद्यार्थ्यांसाठी इतर जे उपक्रम राबवतात ना विद्यार्थी, त्यासाठी 30% असतात आणि तरी देखील तुम्ही नवीन नवीन कारण शोधता आणि लेक्चर्स बंक करून टाक. माही चिडून म्हणतो, मॅडम सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांवर तुम्ही असे आरोप का करताय? मॅडम म्हणतात, माझ्या शिक्षेतनं कोणालाही सुटका नाहीये आणि तू शिक्षेला नकार दिलायस, त्यामुळे तुला ही असाइनमेंट 2 वेळेला पूर्ण करावी लागणार आहे. जा आता माही तरी सुद्धा म्हणतो, सॉरी मॅडम, काही झालं तरी मी ही असाइनमेंट पूर्ण करणार नाहीये. आता मात्र मॅडम दातोट खातात आणि जोरात ओरडून त्याच्यावरती धावून जातात आणि म्हणतात, कोणाशी बोलतोयस रे तू? कॉलेजच्या प्रिन्सिपलचं न ऐकल्याबद्दल तुला काय शिक्षा होऊ शकते याचा अंदाज तरी आहे का रे तुला? ही असाइनमेंट तुला पूर्ण करावीच लागेल. त्यावर माही म्हणतो, ठीक आहे, ही शिक्षा मला मान्य नाहीये, पण ही लादली जातीये, करेल मी ही असाइनमेंट पूर्ण, पण मला वेळ वाढवून दिला गेला पाहिजे प्लीज. उद्या सकाळपर्यंत 2 वेळेला मला ही असाइनमेंट पूर्ण करता येणार नाही. त्यावर मॅडम म्हणतात, अच्छा, तुला पार्ट टाइम जॉब करायला वेळ आहे पण असाइनमेंट पूर्ण करायला वेळ नाही का रे? मला कुठलेही कारण चालणार नाहीये. मला कारण देऊ नकोस. तू जॉब करतो ना रे पार्ट टाइम, एक काम कर, जॉब सोड आणि ही असाइनमेंट पूर्ण कर. आता हा अभिमन्यू म्हणजे माही सर म्हणतात, हे बघा मॅडम, सगळ्याच विद्यार्थ्यांना अशी मुभा नसते मॅडम, काहींना अभ्यास करण्यासाठीच काम करावं लागतं. त्यावर मॅडम म्हणतात, ज्यांना अभ्यासामध्ये मुभा घ्यावीशी वाटते ना, त्यांच्या आयुष्याची फक्त माती होते. मग आता हा माही त्यावर सडेतोड उत्तर देतो आणि खूप भारी उत्तर देतो. अभिमन्यू सर म्हणजे माही म्हणतात, मॅडम, ती जी माती असते ना, ती कसदार देखील असते आणि नवनिर्मितीसाठी मातीच उपयोगी ठरते. आता मात्र या अभिमन्यूचं उत्तर ऐकून मॅडम त्याला म्हणतात, तुला सोडणार नाही मी. आता तेवढ्यात हे पिऊन दादा घाबरतात आणि म्हणतात, मॅडम काय करायचं याचं? मॅडम आता अभिमन्यूकडे रागाने बघतात आणि तिथून निघून जातात. आता मॅडम गेल्यानंतर ते मित्र म्हणतात, काय रे, तुला भीती वाटत नाही का रे? कशाला पंगा घेतोस प्रिन्सिपल मॅडमशी? तुला की? माही म्हणतो, भीती त्यांनाच वाटते ज्यांच्या मनामध्ये किंतु परंतु असतं. अशा लोकांना मी असेच उत्तर देतो, थेट डोळ्यात डोळे घालून. तर आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांना 2024चा प्रसंग. गौरी अभिमन्यू सरांच्या घरी आली आहे आणि आता विचार करतेय, आज जे व्हायचं ते होऊ देत. आज कॉलेजला गेले असतील ते किंवा नसतील गेले असतील तरी पण मी त्यांच्याशी जाऊन घरी बोलणारच आहे. अर्पिता दार उघडते आणि म्हणते, अय्या गौरी, तू? अगं बाई, बरं झाली तू आली आहेस. बघ ना, आज कामावाल्या मावशी आल्याने आणि तू आलीस बघ. बरं झालं बाई, किती कामं पडलेत माझे, अजून डब्बा व्हायचा आहे, मॅडमचं आवरायचंय, सगळं व्हायचंय. आता ही गौरी म्हणते, अहो ताई, तुम्ही शांत व्हा, मी सगळं करते, तुम्ही चला आतमध्ये. आता ही अर्पिता म्हणते, दार लावून घे हं गौरी येताना. मग आता गौरी आणि अर्पिता दोघी जणी किचनमध्ये असतात. तेव्हा गौरीने अर्पिताकडे जरा वशिला लावलाय बरं का प्रेक्षकांनो. तर आता ही गौरी अर्पिताला काम करताना म्हणते, मॅडम तुम्ही किती चांगले आहेत हो, पण अभिमन्यू सर मला बघा ना कसे त्रास देत आहेत. एकतर माझा महत्त्वाचा अभ्यास बुडतोय आणि मला घरी पण काही सांगता येत नाहीये हो. कॉलेजच्या नावाखाली मी इकडे तिकडे फिरते आणि घरी काही सांगत पण नाहीये. मग आता अर्पिता म्हणते, अगं झालाय ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व? मग आता ही गौरी म्हणते, झाल्यात बघा पोळ्या. अर्पिता म्हणते, अय्या किती फास्ट आहेस ग तू गौरी, स्वयंपाकाची स्पर्धा लावली ना तर तू पहिली येशील आणि मी शेवटी. माझी तर निम्मी भाजी पण नाही निवडून झाली अजून. आता गौरी म्हणते, अर्पिता ताई तुम्ही किती गमतीशीर बोलता हो कधी कधी, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर कधी कधी अभिमन्यू सरांकडे यायला पाहिजे होता. अर्पिता म्हणते, तो आहे ग तसा, मनाने चांगला आहे ग तो. आता बघ, यातल्या 4 पोळ्या क्लासमधल्या मुलांच्या डब्यात जातील. गौरी म्हणते, काय सांगताय? आता ती अर्पिता म्हणते, हो ना, दादांचं ना म्हणजे त्या विद्यार्थ्यांवर खूप प्रेम आहे ग, कॉलेजमधले असू दे किंवा क्लासमधले. गौरी म्हणते, सगळ्यांशी चांगलं वागतात ते, माझ्याशीच का असं वागतात कोणाच ठाऊक. आता गौरी म्हणते, अर्पिता ताई सर तर मला कॉलेजला येऊ देत नाहीयेत ना, मग मी इथे त्यांच्या क्लासला येऊ का? अर्पिता म्हणते, अय्या काय चांगली आयडिया काढलीस तू काय कर, आजपासूनच ये इकडे, असंच करतो आता, म्हणजे जमेल तुझं काम. आता आपल्याला गौरी डायरेक्ट अभिमन्यू सरांच्या क्लासमध्ये दिसते प्रेक्षकांनो. गौरी अभिमन्यू सरांच्या क्लासमध्ये गेली आहे आणि आता ती म्हणते बरं का, सर आत येऊ का? पण अभिमन्यू सर काहीतरी ब्लॅकबोर्डवर लिहिण्यामध्ये म्हणजे व्हाईट बोर्डवर लिहिण्यामध्ये बिझी असतात. मग आता गौरी तिथेच बसते खाली. अभिमन्यू सर मागे वळून बघतात तर आता त्यांना
असं भासतं की जणू काही तन्वीच आहे त्यांच्या समोर. पण अभिमन्यू सरांना असं वाटतंय की त्यांना भास होतोय. ऍक्च्युली त्यांचं ना डोकं दुखत असतं प्रेक्षकांनो. ते सारखी गौरीकडे बघतात आणि त्यांना असं वाटतं की समोर तन्वीच आहे. आता मात्र अभिमन्यू सर विचार करायला लागतात की अरे देवा, एक तर ही डोकीदुखी आणि हे सारखे भास. मग आता ही गौरी तिच्या बाजूला बसलेल्या मुलीला म्हणते, काय झालं ग, सरांचं डोकं दुखतंय का? मग आता ती मुलगी म्हणते हो. मग आता अभिमन्यू सर डोक्याला हात लावतच पुढे शिकवतात आणि मग म्हणतात की थांबा जरा, आपण ना थोड्या वेळ थांबूया. गौरी बाजूच्या मुलीशी हळूच म्हणते, ऐक ना, फर्स्ट इयरचा क्लास आहे का हा? आता अभिमन्यू सरांना तो आवाज ऐकू येतो आणि ते म्हणतात, कोण बोलतंय, सांगा कोण बोलतंय इथे? तर आता तेवढ्यात प्रेक्षकांनो रागिणी आली आहे आणि आता या मालिकेची जी खलनायिका होती रागिणी ती बदलली आहे. आता तिच्या जागेवर दुसरीच एक ॲक्टर आलेली आहे आणि ही ॲक्टर कोण आहे ते ओळखून सांगा बघू. मी तुम्हाला सांगूनच टाकते, ही आहे बयोमधली पहिली गौतमी आणि ही रागिणीचं कॅरेक्टर प्ले करणार आहे तू भेटशी नव्याने या मालिकेमध्ये. तर आता रागिणी येऊन म्हणते, दुसरं कोण बोलणार आहे? तुझ्या वर्गामध्ये येऊन आगाऊपणा करायची हिंमत दुसरी कोणात आहे का? आता अभिमन्यू सर म्हणतात, रागिणी तू इथे केव्हा आलीस तू? रागिणी म्हणते, हे काय, आत्ता आले मी, पण आल्या आल्या मला प्रश्न पडलाय की ही कॅन्टीन गर्ल आपल्या घरी काय करते? अभिमन्यू सर आता बघतात गौरीकडे आणि त्यांना कन्फर्म होतं की त्यांना भास नव्हते होत, तर इथे खरोखर गौरीबाई आलेली आहे. तर आता अभिमन्यू सर तिच्याकडे बघून चिडतात आणि म्हणतात, तू तू कशी काय आलीस ग इथे? कोणाच्या परवानगीने आली आहेस माझ्या क्लासमध्ये? तर प्रेक्षकांनो आता गौरीला जरा टेन्शन आलंय आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय अभिमन्यू सर खूप चिडतात आणि म्हणतात, तू इथे कशी काय आलीस? गौरी त्यांना म्हणते की सर, मी ऐकलं की तुम्ही गरजू विद्यार्थ्यांची मदत करता, म्हणून मी इथे आली आहे तुमच्या क्लासमध्ये. अभिमन्यू सर म्हणतात की हे माझं क्लास, हा माझा क्लास आहे, हे कॉलेज नाही आहे कुठेही याय जायला. गौरी म्हणत असते, सर प्लीज मला एक संधी द्या ना, मला इथे तुमच्याकडे शिकायचं आहे. मग अभिमन्यू सर चिडून तिला म्हणतात की दिली संधी, हा टॉपिक तू शिकव, बघूयात तुला जमतो का? आणि हे ते खूप रागाने म्हणत असतात प्रेक्षकांनो. आता बघूयात गौरीला अभिमन्यू सरांच्या क्लासमध्ये प्रवेश मिळतोय का ते. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा प्रेक्षकांनो. बराच मोठा भाग असतो या मालिकेचा, त्यामुळे एफर्टसाठी एखादा लाईक करायला विसरू नका. ज्यांनी कोणी नसेल चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.